पहा मुलांनो, आपला जो चॅप्टर होता 3.7 आणि द मॅन हू नेव्हर लाईड, म्हणजे एक असा मनुष्य जो कधीही खोटं बोलत नाही. हा जो चॅप्टर आहे आपला, तो आपला एक्सप्लेन करून झालेला आहे, लर्न करून झालेला आहे. आता त्यातील काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इथं जो आपला पहिला प्रश्न आहे ते काय आपल्याला विचारलेला आहे की ट्रू आणि फॉल्स आपल्याला विचारलेला आहे. आणि प्रश्न आहे, द किंग डिड नॉट बिलीव्ह दॅट मोहम्मद नेव्हर लाईड. किंगला हा विश्वासच नव्हता की तो कधीही खोटं बोलत नाही. मग हे ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? ऑब्व्हियसली आपल्याला माहितीच आहे की हे काय आहे, ट्रू आहे. स्टार्टिंगलाच किंगला जेव्हा माहिती पडलं की एक असा व्यक्ती आहे मोहम्मद नावाचा जो कधीही लाईफमध्ये खोटं बोलत नाही, या गोष्टीवर कुणाचाही विश्वास बसला नाही. तसाच राजाचा देखील विश्वास बसलेला नाही. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे मुलांना, तर हे सेंटेन्स ट्रू आहे. बघा, आपलं उत्तर जे आहे ते राईट आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आलेला आहे तो काय आहे, तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द किंग टोल्ड मोहम्मद टू बी केअरफुल. किंग जो आहे तो मोहम्मदला काय बोललेला आहे की तू काय कर की बघूया काळजीपूर्वक हा खरोखरच खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे, की भविष्यामध्ये तो खोटं बोलू शकतो. यासाठी आपल्याला माहीतच आहे की एक ट्रिक जे आहे, युक्ती जी आहे ती राजाने केली होती. मग हे ट्रू आहे की फॉल्स आहे? सांगा पहा मुलांना. ऑब्व्हियसली हे काय आहे, तर ट्रू आहे. बघा, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जो क्वेश्चन आहे मुलांना तो काय आहे, तर मोहम्मद बिकेम फेमस ॲज द मॅन हू लाईड. आता मोहम्मद हा खरं बोलणारा होता की खोटं बोलणारा होता? खरं बोलणारा होता. म्हणजेच हे ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, तर हे फॉल्स असणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, मोहम्मद सॉ द किंग रायडिंग हिज हॉर्स. त्याने बघितलं होतं की जो किंग आहे तो काय करणार आहे, आता रायडिंग करणार आहे घोड्यावरती. बघूया हे ट्रू आहे की फॉल्स आहे, तर हे ट्रू आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांनो, आपला जो पाचवा प्रश्न आहे तो काय आहे, मोहम्मद डिड नॉट गिव्ह द किंग्स मेसेज टू द क्वीन. हे कसं असणार आहे, पण किंगने काय केलेलं होतं, मोहम्मदला मेसेज दिला होता की दिला नव्हता? म्हणजेच बघा, मोहम्मद डिड नॉट गिव्ह द किंग्स मेसेज टू द क्वीन. आता मोहम्मदने क्वीनला मेसेज दिला होता की नव्हता दिला? त्याने तर मेसेज दिला होता. म्हणून हे काय आहे, तर ट्रू आहे. आणि आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. तर पहा मुलांनो, आपला जो प्रश्न आहे तो काय आहे, मोहम्मद टोल्ड अ लाय टू द क्वीन. क्वीनला मोहम्मद हा खोटं बोललेला आहे असं आहे का? नाही. म्हणून काय येणार, तर फॉल्स येणार. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द किंग ॲग्री दॅट मोहम्मद वॉज अ वाईज मॅन. हो, त्याने सुरुवातीला मान्य केलं होतं. त्याने नंतर मान्य केलेलं होतं की जो मोहम्मद आहे तो कसा आहे, एक तज्ञ आणि हुशार असा व्यक्ती आहे. म्हणून हे काय आहे, तर ट्रू आहे. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला जो प्रश्न आहे तो काय आहे, द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ कीप. कीपचा आपल्याला पास्ट टेन्स बघायचा आहे. तो कीप्ड येणार आहे की केप्ट येणार आहे? ऑफकोर्स केप्ट येणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ टेल. आता टेलचं आपल्याला काय सांगायचं आहे, पास्ट टेन्स सांगायचं आहे. मग तो टोल्ड असणार आहे की टेल्ड असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे टोल्ड. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला शेवटचा प्रश्न काय आहे मुलांना, द ऑपोजिट ऑफ फुलिश. आता फुलिशच्या ऑपोजिट आपल्याला बघायचं आहे, स्टुपिड आणि वाईज. काय येणार आहे, तर मूर्खाच्या ऐवजी आपल्याला जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो हुशार येणार आहे, म्हणजेच वाईज. वाईज हा आपला राईट आन्सर आहे. तर पहा मुलांना, इथे आपण आपला जो चॅप्टर आहे 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड, हे चॅप्टर आपण लर्न केलेलं आहे. त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे आणि आता आपण त्यावर टेस्ट देखील घेणार आहोत.
तर पहा मुलांनो, इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत आणि बघूयात ते जे सगळे आन्सर आहेत ते बरोबर आहेत की. तर पहा मुलांनो, आपल्याला पहिला आन्सर जो विचारलेला आहे तो काय आहे, ही वॉज टेकन अबॅक. ही वॉज टेकन अबॅक. कोण आश्चर्यचकित झालेला आहे? ही वॉज सरप्राइज्ड, ही वेंट बॅक, ही टूक समथिंग, ही कॉल्ड बॅक. म्हणजेच काय याचा आन्सर येणार आहे सांगा पहा मुलांनो. बॅक म्हणजेच काय, तर आश्चर्यचकित होणं, सरप्राईज होणं. म्हणजेच याचं जे आन्सर आहे ते काय येणार आहे, ही वॉज सरप्राइज्ड. हे आन्सर आपलं योग्य आहे. म्हणून आपण टिक कशावर करूया, तर ही वॉज सरप्राइज. किंग कसा झाला, तर सरप्राईज झाला. पुढचा जो प्रश्न आहे मुलांना आपला तो काय आहे, क्लिक ऑन द ऑपोजिट ऑफ ऑलवेज. क्लिक ऑन द ऑपोजिट ऑफ ऑलवेज. आता ऑपोजिट आपल्याला बघायचं आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे. कशा विरुद्ध, तर ऑलवेज. ऑलवेजचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तो काय आहे, समटाइम्स, ऑन अँड ऑफ, नेवर, एव्हरीडे. काय असणार आहे, ॲक्च्युली ऑलवेज म्हणजे नेहमी आणि समटाइम्स म्हणजे कधीतरी. म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं, तर समटाइम्स येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर बघा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, सचिन तेंडुलकर इज डॅश फॉर हिज बॅटिंग. कसा आहे तो, फेमस आहे ना त्याच्या बॅटिंगसाठी. म्हणून बघा आपल्याला ऑप्शनमध्ये देखील दिलेलं आहे, फेमस, नॉट नाउन, नॉविंग आणि नोट्रियस. तर काय येणार आहे मुलांना, अगदी बरोबर. तो कसा आहे, तर त्याच्या बॅटिंगमध्ये, क्रिकेटमध्ये तो फेमस आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, मोहम्मद ऑलवेज चूज हिज वर्ड्स. बघा काय आहे तो, केअरफुली, केअरली, केअरलेसली आणि केअरिंगली. काय असणार आहे, तर केअरफुली हा असणार आहे. तो नेहमी काहीही जर त्याला ऑब्झर्व करायचं असेल तर तो अतिशय निरीक्षण कसं करायचं त्याचं परफेक्ट असायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, द किंग आस्क्स मोहम्मद टू रन टू द. त्याला कुठे जायला सांगितलं होतं मोहम्मदला, पहा, विंटर पॅलेस, हवा महल, गोल्डन पॅलेस, समर पॅलेस. आपल्याला माहीत आहे, आपण स्टोरीमध्ये बघितलं होतं. कुठलं पॅलेस, अगदी बरोबर, समर पॅलेस. नेक्स्ट आहे पहा, समटाइम्स वी डोंट इवन नाव हाऊ द लाईट गेट्स ऑन आवर. आणि त्याचे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे थ्रोट, टंग, माउथ, फेस. काय असणार आहे मुलांनो, समटाइम्स वी डोंट इवन नाव हाऊ इट लाईट गेट्स ऑन आवर. कशावरती येते, जर आपली इच्छा नसतानाही कधीतरी आपल्या जिभेवरती काय येतं, खोटं हे येतंच. म्हणून काय असणार आहे, टंग. टंग म्हणजेच काय, तर जीभ. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, जो आपला 7वा प्रश्न आहे तो काय आहे, अ लूप ऑर रिंग हंग फ्रॉम आयदर साइड ऑफ अ हॉर्सेस अ सॅडल टू सपोर्ट द रायडर्स फूट. आणि इथे काय आहे, त्या रायडर्स जो फूट आहे, त्याचा पाय आहे, तो कुठे ठेवतो, तर फूट रिंग, स्टिरअप, हूप आणि स्टिरिंग. आपल्याला माहीत आहे, आपण स्टोरीमध्ये हा जो वर्ड आहे स्टिरअप हा बघितला होता. तर राजाने त्याचा जो पाय आहे तो कुठे ठेवला होता, तर स्टिरअपवरती ठेवलेला होता. म्हणजेच आपलं राईट आन्सर काय आहे, तर स्टिरअप आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा, आपला जो 8वा प्रश्न आहे तो काय आहे, तर मोहम्मद ॲड्रेस द किंग ॲज. काय होता बघा, प्रणाम महाराज, युअर मॅजेस्टी, हॅलो किंग, हाय देअर. बघा काय म्हणाला होता तो जेव्हा आलेला राजाकडे, आणि राजाने विचारलेलं, खरंच तू खोटं बोलतोस का, की नेहमी खरंच बोलतो, तू नेहमी खरं बोलत आहेस का, असे तुझे काय आहे, ख्याती आहे, म्हणजेच तू खूप फेमस आहे की तू कसा बोलतोस, खरं बोलतोस, तर हे खरं आहे का. मग त्यावर मोहम्मद काय म्हणाला, यस युअर मॅजेस्टी, म्हणजे होय महाराज, मी काय करतो, नेहमी खरं बोलतो. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, युअर मॅजेस्टी म्हणजेच महाराज. आणि पुढे बघूया. बघा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय आहे, द किंग लुक ॲट मोहम्मद. बघा ऑप्शन दिलेले आहेत 4, थिंकफुली, विथ थॉट्स, विथ थिंकिंग आणि थॉटफुली. तर काय येणार आहे मुलांना, इथे आपला जो आन्सर आहे ते येणार आहे थॉटफुली. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी राईट आलेलं आहे. पुढचं घेऊया. बघा,
आपला शेवटचा प्रश्न आहे द किंग वॉज गोइंग ऑन अ. इथे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे टूर, ट्रिप, हंट, पिकनिक. जो राजा आहे तो कुठे जाणार होता, तर शिकारीसाठी जाणार होता. आणि मी तुम्हाला स्पेलिंग देखील सांगितलेली. हंट म्हणजेच काय, तर शिकार करणे. HUNT हंट. हंट म्हणजेच काय मुलांनो, तर शिकार करणे. राजा कशासाठी गेला होता, तर शिकार करण्यासाठी गेला होता. पहा मुलांनो, आपण आपलं जे चॅप्टर आहे 3.7 द मॅन हू नेवर लाईट. एक मनुष्य असा आहे जो कधीही त्याच्या लाईफमध्ये काय करत नाही, तर खोटं बोलत नाही. त्याविषयी आपण लर्न घेतलेलं आहे. ती स्टोरी आपण छानपैकी काय केलेली आहे, तर वाचलेली आहे आणि तिचं मिनिंग देखील आपण समजून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थितपणे आपलं स्पष्टीकरण झालेलं आहे आणि त्यावर आपण ॲक्टिव्हिटी देखील घेतलेली आहे आणि टेस्ट देखील आपण घेतलेले आहे. तसंच मुलांना आता काही क्वेश्चन आन्सर देखील आपण यामध्ये काय करणार आहोत, तर समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांना बघूया काही क्वेश्चन आन्सर. तर पहा मुलांना, इथे आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट वॉज द स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद. मोहम्मद विषयी अशी कुठली ख्याती होती जी कशी होती, प्रसिद्ध होती, बघूया. तर पहा मुलांना, त्याची जी स्पेशालिटी होती ती काय आहे, द स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद वॉज दॅट ही हॅड नेवर टोल्ड अ लाई. तो कधीही खोटं बोलत नव्हता. हे काय होतं, त्याच्याविषयी स्पेशल थिंग होतं. कुणाविषयी, तर मोहम्मद विषयी. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे, तर राईट टू मोर क्वालिटीज ऑफ मोहम्मद अपार्ट फ्रॉम बिंग ऑनेस्ट. आता 2 आपल्याला कुणाच्या क्वालिटी सांगायच्या आहेत, तर मोहम्मदच्या क्वालिटी सांगायच्या आहेत, ज्यावरून तो काय सिद्ध होणार आहे की तो प्रामाणिक. ऑनेस्ट म्हणजेच काय, तर तो खरंच प्रामाणिक आहे का, हे सिद्ध होईल. बघा, मोहम्मद वॉज वाईज अँड व्हेरी अटेंटिव्ह पर्सन. तो कसा होता, वाईज म्हणजेच काय मुलांनो, आपल्याला माहितीच आहे, WISE. वाईज म्हणजे तो कसा होता, तर सुज्ञ होता, म्हणजेच हुशार होता. आणि अँड व्हेरी अटेंटिव्ह. अटेंटिव्ह म्हणजेच काय, की कुठल्याही गोष्टीकडे तो खूप लक्षपूर्वक असा पाहत होता. पर्सन म्हणजेच असा तो कोण होता, व्यक्ती होता. खूप काळजीपूर्वक तो कुठल्याही गोष्टीचं काय करत होता, तर ऑब्झर्वेशन करत होता. असा तो हुशार, तज्ज्ञ असा कोण होता, तर मोहम्मद होता. आणि अतिशय कुठल्याही गोष्टीचं बारकाईने ते ऑब्झर्वेशन करीत होता, परीक्षण करत होता. नंतर ही ऑलवेज चूज हिज वर्ड्स केअरफुली. बघा, आपण जर कोणाशी बोलायचं म्हटलं तर नेहमी कसं बोलायला पाहिजे, तर खूप काळजीपूर्वक आपल्या जिभेतून शब्द बाहेर पडायला पाहिजे. पण असं कधीतरी होऊन जातं की न कळत आपल्या तोंडाद्वारे, आपल्या जिभेद्वारे आपण काय करत असतो की कुणालाही न कळत आपण दुखवत असतो. पण याची काळजी मोहम्मद जो आहे तो एवढी केअरफुली घेत होता की माझ्यामुळे कुणालाही दुखापत होणार नाही, कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही, याची काळजी मोहम्मद नेहमी खूप केअरफुली घेत होता. का, कारण न कळतसुद्धा जिभेद्वारे काही शब्द असे निघाले जातात की त्याद्वारे काय होतं, की त्याद्वारे आपण कुणाचं तरी मन दुखवतो. पण मात्र इथं जो मोहम्मद आहे तो काय करत होता, त्याचे जे शब्द आहे, वर्ड्स म्हणजेच काय मुलांना, WORDS. वर्ड्स म्हणजे शब्द. त्याचे जे शब्द आहेत ते अगदी काळजीपूर्वक तो यूज करत होता, जेणेकरून कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही. आणि मोजके शब्द तो काय करत होता, तर वापरत होता, जेणेकरून खोटंही तो बोलणार नाही आणि खरं म्हणजेच खरं आणि खोटं यामध्ये तो काय करायचा प्रयत्न करत होता, तर बॅलन्स. म्हणजे बघा, आपण नाही तिथे काय करायला जातो, तर जास्तीचे शब्द यूज करत असतो आणि त्यामुळे ते शब्द लपवण्यासाठी मग पुन्हा आपल्याला काय करावं लागतं, आणखी त्यामध्ये काही शब्द ॲड करावे लागतात. म्हणून आपण नेहमी काय करायला पाहिजे, तर मोजकंच बोलायला पाहिजे आणि हवं तेवढंच बोलायला पाहिजे. जसं की हा जो मोहम्मद आहे तो करत होता, की तो काय करायचा, की त्याचे जे काही शब्द आहे, वर्ड्स आहे, ते खूप केअरफुली तो यूज करत होता. खूप काळजीपूर्वक त्याचे जे शब्द आहेत तो बोलत होता, जेणेकरून तो त्यामुळेच काय झाला होता, तर फेमस झाला होता, प्रसिद्ध झाला होता. का, कारण त्याच्या प्रदेशामध्ये तो एक असाच व्यक्ती होता की तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये खोटं बोललेला नव्हता.
त्याचे काही वैशिष्ट्य होते, काही नियम होते, ते तो नेहमी काय करायचा, फॉलो करायचा. मोजकंच बोलणं, कुठल्याही गोष्टीकडे बारकाईने बघणं आणि ती गोष्ट कॅच करणं, जशी आहे तशी ती मांडणं. त्यामध्ये जास्त ॲडही करायचं नाही, कमीही करायचं नाही, जशी आहे तशी गोष्ट प्रेझेंट करणं. यामुळे आपल्याला देखील फायदा होऊ शकतो. जसं की मोहम्मद काय करत आहे, खूप केअरफुली वर्ड्स यूज करत आहे, तसेच आपल्याला देखील खूप केअरफुली काय करायला पाहिजे, शब्दांचा वापर करायला पाहिजे. तर नेक्स्ट बघा मुलांना काय सांगितलेलं आहे, वाय डिड द किंग आस्क मोहम्मद टू बी केअरफुल. बघा तो का बरं एवढा केअरफुल वागत होता, तर त्याचा आन्सर आहे, पहा मुलांना काय आहे, द किंग आस्क मोहम्मद टू बी केअरफुल बिकॉज sometimes we don't even know how the lie gets on our tongue. बघा तो नेहमी का बरं केअरफुली वागत होता, का बरं शब्द जे आहेत ते अगदी काळजीपूर्वक वापरत होता, कारण त्याला कधीही त्याच्या लाईफमध्ये खोटं बोलायचं नव्हतं. नेहमी अगदी फ्युचरमध्ये देखील त्याला खोटं बोलायचं नव्हतं. त्यामुळे तो जो प्रत्येक शब्द आहे तो खूप केअरफुली वापरत असेल. म्हणजेच तो जास्तही बोलायचा नाही आणि कमीही बोलायचा नाही. जे योग्य आहे, जे सत्य आहे तेवढंच तो काय करत होता, समोर मांडत होता, समोर बोलत होता. आणि त्याच्या याच काही गुणधर्मामुळे तो कसा झाला होता, तर फेमस झाला होता. म्हणून आपल्याला देखील काय करायला पाहिजे मुलांना, मोजक्याच शब्दांचा वापर करून काही गोष्टी, जसं की आपण बघतो की काही ज्या गोष्टी आहेत त्या अतिप्रमाणात आपल्याला साठवून ठेवायच्या नाही आहेत. आपल्याला काय करायचं आहे, तर मोजकंच आपल्याला बोलायचं आहे, पण जास्तीत जास्त आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजेच त्याद्वारे आपल्याला काय होणार आहे, तर अधिक ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि कमी बोलल्यामुळे समोरच्यांचं मन देखील दुखवलं जाणार नाही आहे. जसं हा मोहम्मद खूप केअरफुली वर्ड्स यूज करतो, तसंच आपल्याला देखील करणं हे आपल्यासाठी खूप कसं आहे, फायदेशीर आहे. म्हणून आजपासून आपल्याला काय करायचं आहे, तर खूप केअरफुली वर्ड्स यूज करायचे आहेत. जो पुढचा वर्ड्स आहे मुलांना तो काय आहे आपला, तर व्हॉट मेसेज डिड द किंग आस्क मोहम्मद टू गिव्ह द क्वीन. आता स्टोरी लर्न करत असताना आपण बघितलेलं होतं की जो काही किंग आहे त्या किंगने काय केलेलं, कुठला मेसेज हा क्वीनला सांगायला सांगितला होता. त्याने जो काही त्याला तोंडाने मेसेज सांगितलं की मी असं असं करणार आहे, पण पूर्ण निरीक्षण जे आहे त्याच्या जी काही वागणूक आहे त्याचं निरीक्षण कोण करत होतं, तर मोहम्मद करत होतं. बोलण्यापेक्षा जास्त तो त्याच्या कृतीकडे काय देत होता, तर लक्ष देत होता. बघा, द किंग आस्क्ड मोहम्मद टू रन टू द समर पॅलेस. काय म्हणाला तो कुणाला, मोहम्मदला, तू काय कर, तू खूप धावत जा आणि कुठे जा, तर समर पॅलेसमध्ये जा. अँड आस्क द क्वीन. समर पॅलेसमध्ये गेल्यानंतर तुला काय करायचं आहे, तर राणीला काही सांगायचं आहे. ते काय सांगायचं आहे, तर टू प्रिपेअर अ बिग feast फॉर हिम. म्हणजेच खूप बिग म्हणजे मोठ्या प्रमाणावर तुला काय करायचं आहे, फेस्ट म्हणजेच मेजवानी बनवायची आहे. अँड हिज पीपल इन्क्लुडिंग मोहम्मद. तू फक्त महाराजांसाठीच नाही, तर महाराजांसोबत जे काही लोक येणार आहेत त्यांच्यासाठी तुला काय बनवायचं आहे, तर मेजवानी बनायची आहे. फक्त त्यांच्यासोबत येणाऱ्या लोकांसाठीच नाही, तर मोहम्मदसाठी देखील काय करायचं आहे, राणीला मेजवानी बनवायची आहे. असा संदेश तू काय कर, राणीला जाऊन दे. इथून तू खूप फास्ट रनिंग करत जा, राणीजवळ पोहोच आणि राणीला सांग की महाराज हे शिकार करून येणार आहेत आणि महाराजांसोबत काही लोक असणार आहेत आणि मी देखील असणार आहे. आणि माझ्यासाठी, महाराजांसाठी आणि महाराजांसोबत असणाऱ्या लोकांसाठी राणीला काय बनवायचं आहे, तर त्यांना मेजवानी बनवायची आहे. हा संदेश कोणाला सांग, तर क्वीनला सांग, महाराणीला सांग. तर बघा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, वाय डिड द क्वीन नॉट प्रिपेअर अ feast फॉर द किंग. आता जरी मोहम्मदने हा संदेश दिला कुणाला, राणीला, की तुम्ही काय करा, महाराजांसाठी, महाराजांच्या सोबत जे काही लोक येणार आहेत त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, मेजवानी करायची आहे. हा संदेश त्यांनी राणीला दिला तरी सुद्धा राणीने जेवण का नाही बनवलं, मेजवानी का नाही बनवली, हा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर बघा त्याचं उत्तर काय आहे, तर मोहम्मद हॅड
told the queen that the king might come to the summer palace if he put the right foot in the stirrup. त्यांनी काय केलेलं आहे, माझ्यासमोर तर त्यांचा जो लेफ्ट जो राईट फूट आहे तो काय केलेला आहे, तो स्टिरअपवरती ठेवलेला आहे. ही हॅड ॲडेड that he was not sure whether the king put his left foot on the ground after Muhammad had left the palace to convey the message to the queen. बघा मी काय केलेलं आहे, तर त्यांचा जो राईट फूट आहे तो त्यांनी स्टिरअपवरती ठेवलेला आहे हे मी बघितलेलं आहे. पण त्यांचा जो लेफ्ट फीट होता तो कुठे होता, तर तो जमिनीवरच होता. म्हणजेच ते येणार की नाही हे मी श्योरली सांगू शकत नाही. बघा, सो शी वेटेड फॉर द किंग फॉर सम टाईम बट डिड नॉट प्रिपेअर एनी फेस्ट. मग त्यांच्या जो काही मोहम्मद आहे त्याने सांगितल्यानुसार राणीने काय केलं, राजा येण्याची वाट बघितली पण मेजवानी काही बनवली नाही. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, व्हॉट डिड द किंग ॲग्री फायनली. तो सहमत कसा झाला, शेवटी तो कशाशी सहमत झाला, तर द किंग ॲग्री फायनली दॅट मुहम्मद वॉज रिअली वाईज मॅन हू स्पोक व्हॉट ही सॉ विथ हिज ऑन आईज. त्याने कशावर विश्वास ठेवलेला आहे, तर त्याच्या आईजवरती, त्याच्या डोळ्यावरती त्याने विश्वास ठेवलेला आहे. जे त्याने जसं बघितलेलं आहे तेच वर्णन त्याने राणीला सांगितलेलं आहे. आणि राणी देखील भ्रमात आहे की खरंच राजा जो आहे तो महलमध्ये येणार आहे की नाही येणार आहे. म्हणून तिने देखील काय केलेलं आहे, फक्त राजाची वाट बघितलेली आहे, मेजवानी काही बघितलेली नाही आहे. शेवटी राजाने देखील मान्य केलेलं आहे की मुहम्मद कसा आहे, तर मुहम्मद अगदी प्रामाणिक आहे आणि खूप हुशार आहे. जसं वर्णन त्याने बघितलेलं आहे, जी कृती त्याने बघितलेली आहे तीच त्याने काय केलेलं आहे, व्यक्त केलेली आहे. तर पहा मुलांना, आपला जो लेसन आहे 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड, हा लेसन जो आहे, या लेसनमध्ये आपण हा लेसन जो आहे लर्न केलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे. तसेच त्याचे ॲक्टिव्हिटीज देखील आपण घेतलेले आहे आणि टेस्ट देखील त्या लेसनवरती आपण घेतलेले आहे. तसेच काही क्वेश्चन आन्सर आहे ते देखील आपण समजून घेतलेले आहेत. बघा, आपण या लेसनमध्ये काय समजलेलं आहोत मुलांना, तर आपण या लेसनमध्ये हे समजलेलं आहोत की एखादा माणूस जर खरंच त्याला काय बोलायचं असेल, खरंच त्याला बोलायचं असेल, खोटं त्याला बोलायचं नसेल, तर काही क्षमता त्याच्यामध्ये असायला हव्या आणि त्याने जोपासायला देखील हवी. जसं की आपण बघितलं, मुहम्मद हा फक्त कशावर लक्ष ठेवत होता, की अगदी काळजीपूर्वक जे काही तो बघत होता त्यावरच तो विश्वास ठेवत होता. जसं की आपण बघितलं की राजाने जे काही मेसेज दिलेला तो मेसेज त्याने राणीला दिला, पण कशा पद्धतीने दिला हे देखील आपण बघितलं आहे. तर आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत मुलांना, तर प्रामाणिकपणा हा जो आहे, खरं बोलणं हे जे आहे ते प्रत्येकाच्या अंगी हे असायलाच पाहिजे. म्हणून आपला हा जो लेसन आहे मुलांना, हा आपल्याला इथे पूर्ण झालेला आहे आणि लवकरच आपण नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.